शासनाच्या वतीने जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या जास्तीत जास्त वाढवण्यासंदर्भात एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। या ऐतिहासिक निर्णया माध्यमातून जे ग्रामपंचायतचा कर आहे हा कर माफीचा निर्णय प्रशासनाने स्थानिक ग्रामपंचायतच्या वतीने घेतलेला आहे। आपल्यासोबत ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच आहे। नेमकं या मागचं उद्दिष्ट काय तुमचं? आपण पाहतोय की जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होत्या आणि त्यामुळे आमच्या कुरा ग्रामपंचायतीनं जे कोणी पालक आपल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतील त्यांच्यासाठी घरपट्टी आणि कर हा माफ करण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे। आणि या वर्षापासून शासनाने सीबीएसई पॅटर्न हे पहिलीपासूनच सुरुवात त्या शिक्षणाची केल्यामुळे फार मोठा फायदा जिल्हा परिषद शाळेत ॲडमिशनचा होणार आहे। आणि त्यामुळे ॲडमिशनचा ओघ आता जिल्हा परिषद शाळेत सुरू झाला आहे आणि सर्वसामान्य कुटुंबाला सर्वसामान्य माणसाला आपल्या विद्यार्थ्यांना इंग्रजीच्या माध्यमातून हे शिक्षण आपल्या मुलांना विनामूल्य आता मिळणार आहे। त्यांनी त्याचा फायदा समाजाला पूर्णपणे होणार आहे। गतवर्षीच्या तुलनेपेक्षा यावर्षी संख्या वाढवण्याचं हे तुमचं उद्दिष्ट दिसतं। आणखी काय उपाययोजना तुम्ही करणार आहात? मी गेल्या 2 वर्षापासून सरपंच झाल्यानंतर आपण फिल्टर प्लॅनची या ठिकाणी व्यवस्था केली, शाळेचं सुशोभीकरण केलं, वृक्षारोपण केलं आणि जे शासन विद्यार्थ्यांना देत नाही त्या सगळ्या सुविधा इव्हन त्यांच्या बूट मोजे कपडे या व्यतिरिक्त आपण दप्तर वह्या पुस्तकं कॉम्प्युटर जे लागेल ते आपण सगळ्या व्यवस्था आपण जिल्हा परिषद शाळेला देतो आहे। आणि त्यामुळे चांगला हा फायदा जिल्हा परिषद शाळेत या विद्यार्थ्यांना होतो आहे। त्या निर्णयाचं या ठिकाणी सर्वत्र कौतुक तालुक्यात होत आहे। एकंदरीत जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या गत वर्षाच्या तुलनेत यावर्षी वाढवावी अशा आशयाचं उद्दिष्ट या ठिकाणी लोकनियुक्त सरपंचाचं या माध्यमातून दिसतंय। रवी गोरे, TVN मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।